राष्ट्रीय चर्मकार महासंघ भडगाव तालुक्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शासकीय विश्रामगृह भडगाव येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष समाजभूषण भानुदास विसावे हे होते। प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग बाविस्कर, जिल्हा अध्यक्ष ईश्वरलाल अहिरे, धनराज पवार, उत्तम मोरे, डॉक्टर समाधान वाघ, मधुकर वाघ, सागर वाघ, नितीन तायडे, संजय शेवाळे, दगडू गायकवाड, गणेश अहिरे, निळकंठ बाविस्कर, तुकाराम बाविस्कर, शांताराम बोरसे, आनंदा अहिरे, मोहित अहिरे, हेमंत अहिरे, डॉक्टर साहेबराव अहिरे, माजी नगरसेविका योजनाताई पाटील, सागर महाजन, संगीता रवींद्र अहिरे, कविता वाघ, हिरामण पाटोळे, प्रदीप वाघ, वसंत वाघ, विलास मोरे, सुनील मोरे, शिवाजी बाविस्कर, मुकेश मोरे, कैलास देवरे, भडगाव तालुका अध्यक्ष रवी अहिरे, सुधीर अहिरे आदींसह तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी समाजातील 75 10वी ते 12वी पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण महाजन सर यांनी तर आभार तालुका अध्यक्ष रवी अहिरे यांनी मानले। आजचा जो शासकीय विश्रामगृह येथे जो कार्यक्रम आयोजित झाला तर त्याचे नेमके स्वरूप काय होते? राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे आम्ही आज गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमामध्ये आमचे सर्व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी व तालुक्यातील सर्व समाज बांधव यांनी कार्यक्रमाची पार पाडण्याची भूमिका घेतली। या कार्यक्रमामध्ये जवळपास समाजाचे 60 ते 70 मुलांचा व सर्व पदवीधरांचा या ठिकाणी सन्मान करण्यात करून त्यांना सन्मान्य चिन्ह देण्यात, त्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी वगैरे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। तरी त्यांनी जो आज कार्यक्रम आमच्या यशस्वीमध्ये आमचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय भानुदास विसावे यांचं सहकार्य व त्यांचे मार्गदर्शन समाजासाठी झाले। तरी तसेच आमचे प्रवक्ते पांडुरंग बाविस्कर यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती दिली। तसेच चाळीसगावतील सर्व तालुका प्रमुख, जिल्ह्याचे ईश्वरलाल अहिरे सर, जिल्हा अध्यक्ष, तसेच आमचे माजी जिल्हाध्यक्ष नाना उत्तम मोरे, सुधीर भाऊ अहिरे, मधुकर वाघ, आमच्या योजनाताई वाघ, डी पाटील सर व आमचे सर्व ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी व सर्व ज्येष्ठ नागरिक यांनी समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी उपक्रम राबवून त्यांनी यशस्वी करण्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम प्रयत्न केला। जो आपण गुणगौरव सोहळा आयोजित केला होता हा यावर्षीच केला का आपण दरवर्षी करत असता? दरवर्षी प्रमाणे आम्ही यावर्षी आम्हाला चांगलं प्रोत्साहन मिळलं आणि यावर्षी गुणवंत विद्यार्थ्यांनी चांगल्या मार्काने पास झालेत। जळगाव जिल्ह्यात आम्ही मेळाव्याचं आयोजित केलेलं आहे, करतो आहे। तरी ते मेळावा आमचा सक्सेस होईल आणि समाज आम्हाला आमच्या पाठीशी राहील असं मी समाजाला म्हणजे आवाहन करतो। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।